एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांसोबत ठाण्यात बैठक झाल्याची माहिती। 8 खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा। ठाण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती। ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण। बैठकीच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही, शिंदेंची माहिती। खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीचा दावा फेटाळला। गळा चिरला तरी ठाकरेंना सोडणार नाही असं सांगत सावंतांनी माध्यमांसमोरच लिहिलं पत्र। बंधू खरात प्रकरणामध्ये फॉरेन्सिक तपासणी धक्कादायक माहिती। खरातकडील रेकॉर्डमध्ये अनेक महिलांच्या नावांसह भेटींच्या नोंदी सापडल्या। फॉरेन्सिक टीमकडून एसआयटीकडे 160 GB डिजिटल पुरावे। बंधू खरातच्या पत्नीची जामिनासाठी न्यायालयामध्ये धाव। राहता न्यायालयात आज पार पडणार सुनावणी। 4 एकर जमीन खरेदी प्रकरणी खरातच्या पत्नीवर गुन्हा दाखल। समता पतसंस्थेमध्ये चाकणकर नाव असलेल्या 4 खात्यांमधून 2,40,00,000 व्यवहार। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांसह 4 खातेधारकांना पोलिसांची नोटीस। नाशिक पोलिसांनी सातपूर सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील आरोपी रवींद्र एरंडेलाही शिकवला धडा। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। एरंडेचं वक्तव्य अश्लील व्हिडिओ प्रकरणानंतर एरंडेवर आर्थिक फसवणुकीचाही गुन्हा। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक छळ प्रकरणामध्ये एसआयटी तपासात धक्कादायक माहिती हाती। इंटरव्ह्यू फॉर्मचा गैरवापर करून महिलांचं शोषण केल्याचा प्रकार उघड। वैयक्तिक माहितीचा वापर करून महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप। युद्धबंदी प्रस्तावावर आज इस्लामाबादमध्ये चर्चा। इराणचं शिष्टमंडळ रात्री रवाना होणार। पश्चिम आशियातील शांततेसाठी चर्चेकडे अख्ख्या जगाचं लक्ष। युद्धामध्ये लष्कराचा मोठा विजय। इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांचं विधान। इराणमधील हल्ल्याचा बदला घेणार, आमचा हक्क सोडणार नाही, खामेनेईंचा इशारा। 15 पेक्षा जास्त जहाजांना हॉर्मुझमधून प्रवास करू देणार नाही। युद्धविराम करारानुसार इराण मर्यादित जहाजांनाच हॉर्मुझमधून सोडणार। इराणच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। इस्रायलचा लेबनॉनवर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ला। हल्ल्यामध्ये 303 नागरिकांचा मृत्यू तर 1150 जण जखमी। हिजबुल्लाचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागाराचाही मृत्यू। उत्पादन घटल्यानं बासमती तांदळाचे दर वधारले। बासमतीसह तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी, परिमल तांदळाच्या दरात वाढ। किरकोळ बाजारात 120 ते 200 रुपये इतका दर। वादाच्या भोवऱ्यातही गारगाई धरण प्रकल्पाला बहुमतानं मंजुरी। मुंबईच्या भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी निर्णायक पाऊल। प्रकल्प पूर्णत्वासाठी सुमारे 6 वर्षांचा कालावधी। खर्च 5,000 कोटींहून अधिक। पुढील 2 दिवस उष्णतेचा तडाखा। मुंबईसह ठाणे पालघरमधील तापमान वाढणार। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं काढला काटा। सांगलीतील धक्कादायक घटना। हत्या करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट। दारू पिऊन मृत्यू झाल्याचा बनाव। पत्नी 2 मुलांसह प्रियकराला अटक।